जो अजामेळ अतिशय पापी होता. किती पापी होता महाराज. जीवनभर त्यानं पाप केलं आणि पाप करता करता मेला. फक्त मरायच्या टायमाला काय केलं तर भगवंताचं नाव घेतलं. परिणामी काय झालं तर तो जो नरकाला जाणार होता तो कुठे गेला? वैकुंठाला. कशामुळे तर नामस्मरणामुळे. म्हणून काय केलं पाहिजे? नामस्मरण. खूप छान. एवढं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. खूप नामस्मरण केलं पाहिजे. त्यानंतर पुढे ऐका. सुंदर त्या प्रल्हादाचं वर्णन आलेलं आहे. जो हिरण्याक्ष आहे, हिरण्याक्षाचा जो भाऊ आहे हिरण्यकश्यप, हा जो हिरण्यकश्यप आहे, माझ्या भावाला ज्यानं मारलं त्याचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं त्यानं मनामध्ये ठाणलं. आणि त्यानं ब्रह्मदेवाचं तप केलं. कोणी? हिरण्यकश्यपूने. ब्रह्मणे नमः, ब्रह्मणे नमः, ब्रह्मणे नमः असं सुंदर तप केलं. तपाचा परिणाम काय झाला? ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणे? मला अमर पद करा, मला अमर पद द्या. मी काय झालं पाहिजे म्हणे? अमर. ब्रह्मदेव हसतात. ब्रह्मदेव म्हणतात, अरे वेडा आहे का तू? ज्याला मागतोय ना तो सुद्धा अमर नाही आहे. म्हणजे मला सुद्धा मरण आहे. या जगात प्रत्येक माणूस मरण धर्म आहे. लक्षात ठेवा. असा कोणताच माणूस नाही आहे की जो इथे आल्याच्या नंतर मरत नाही आहे. नाही, अजिबात नाही. प्रत्येक माणूस, मी सुद्धा मरण धर्म आहे म्हणे. आणि तुला अमर कुठून करायचं म्हणे? मग असं करा, मला काही वरदानं द्या म्हणे. हां, हे ठीक आहे. काय वरदानं पाहिजे? ऐका. त्या हिरण्यकश्यपूनं काय वरदानं मागितले? पहिलं वरदान मागितलं म्हणे, मला आकाशात मरण नको म्हणे. तथास्तु. जमिनीत मरण नको म्हणे. तथास्तु. शस्त्राने नको. तथास्तु. अस्त्राने नको. तथास्तु. दानवाच्या हाताने मरण नको. तथास्तु. मानवाच्या हाताने मरण नको म्हणे. तथास्तु. रात्री नको म्हणे. तथास्तु. दिवसा नको म्हणे. तथास्तु. म्हणे 12 महिन्यात नको म्हणे. तथास्तु. किती वरदानं मागितली त्यानं महाराज? अशी 12 प्रकारची वरदानं त्या हिरण्यकशिपूनं मागितली. हसला. आता मला कोण मारू शकतं म्हणे? मी तर अमर झालो. असा त्याचा मोठा भ्रम होता. राज्यात आला आणि त्यानं पाप माचायला सुरुवात केली. भरपूर पाप करायला लागला. यज्ञाचा विध्वंस करायला लागला. साधूला मारायला लागला. चांगली कामं बंद पाडायला लागला. वाईट कामं सुरू करायला लागला. सगळीकडे पाप पाप झालं. प्रजा सगळी परेशान झाली. काय करावं काय करावं कोणालाच काही कळेना. तुम्हाला नाव घ्यायचं ना, तुम्हाला जर नामस्मरण करायचं ना तर त्या विष्णूचं करू नका, माझं करा. मीच तुमचा देव. जय हिरण्यकश्यपो नमः, जय हिरण्यकश्यपो नमः. माझंच नाव घ्या, मीच तुमचा देव. महाराज पण भगवान हुशार होता. त्याची पत्नी होती कयाधू. कोण होते? कयाधू. भगवंतानं त्याच्याच पोटी असा मुलगा जन्माला घातला ज्याचं नाव आहे प्रल्हाद. बोले प्रल्हाद भगवान की जय. प्रल्हाद हळूहळू वाढल्याच्या नंतर महाराज हिरण्यकश्यप म्हणतो, माझा मुलगा आहे, चांगलं शिकला पाहिजे. राक्षसाचा मुलगा आहे, राक्षसच झाला पाहिजे. याला आसुरी विद्या शिकवा. लोकांना त्रास कसा द्यायचा याला कळालं पाहिजे. यज्ञ बंद कशी पाडायची याला कळालं पाहिजे. चांगली लोक कशी मेली पाहिजे याला कळालं पाहिजे. याला आसुरी विद्या शिकवा म्हणे. षंड आणि मर्काला सांगितलं, गुरुकुलात घेऊन जा याला. षंड आणि मर्क जातात आणि त्याला घेऊन जातात. कुणाला? तर म्हणे प्रल्हादाला. जेव्हा प्रल्हादाला घेऊन गेले ना महाराज, प्रल्हादाला घेऊन गेल्याच्या नंतर तो प्रल्हाद आसुर बालकाच्या त्या विद्यालयात तर गेला, पण विद्यालयामध्ये जाऊन तिथं षंड आणि मर्क राक्षस होती. अनेक राक्षसाची पोरं होती तिथं शिकायला. हा तिथे गेला आणि तिथे जाऊन हा प्रल्हाद त्या पोरांना काय सांगतो महाराज, काय उपदेश देतो ऐका. न दानं न तपोने जा न शौचं व्रतानि च प्रियते अमलया भक्त्या हरिरण्यत्विडंब. ए पोरांनो, जे दानानं प्राप्त होत नाही ऐका,
जे तपानं प्राप्त होत नाहीये ते फक्त आणि फक्त म्हणे भगवत भजनाने प्राप्त होतं. म्हणून काय करा हे पोरांनो, अरे भजन करा असं म्हणून त्या सगळ्या राक्षसाच्या पोराला या प्रल्हादानं भजनाला लावलं. हरी भजन बिना विश्राम नहीं, हरि भजन बिना विश्राम नहीं, विश्राम नहीं, हरि भजन बिना विश्राम नहीं, हरि भजन बिना विश्राम नहीं, भजन विश्राम नहीं, हरि भजन विश्राम नहीं, श्री राम बिना आराम नहीं, श्री राम बिना आराम नहीं, हरि भजन असुर बालकाला त्या प्रल्हादानं भजनाला लावलं. महाराज वर्ष झालं, वर्ष लोटलं. वर्ष लोटल्यावर हिरण्यकश्यपूला वाटलं माझं पोरग शिकला असेल, आता बरीचशी विद्या शिकला असेल. हे त्याला बोलवा आणि काय काय शिकलं जरा बघू द्या.
समोर आणलं. बाळा सांग, काय काय शिकला तू? आसर विद्यामधली कोणती कोणती विद्या शिकला जरा सांग बरं. आसनावर बसवला. आता राजाचं पोरग होतं महाराज ते. कोणाची बोलायची हिंमत नाही. हे तिकडं काय शिकत होतं सांगायची हिंमत नाही. कारण मोठ्यांच्या घरातलं कुत्रं जरी मेलं तर ब्रेकिंग न्यूज असते. ब्रेकिंग न्यूज. कारण ते मोठ्यांचं मेलं ना. आणि लहान्या घरातला माणूस जरी मेला तरी लोक येत नाही. हा फरक आहे दोघांमधला. मोठ्याचं पोरग होतं ते. राजाचं पोरग होतं. कोणाची हिंमत नाही झाली याला बोलायची. सांग बाळा काय शिकला तू? तेव्हा तो प्रल्हाद सांगायला लागला मी काय शिकलो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. नवीन प्रकारची भक्ती त्यानं सांगितली. 9 प्रकारची भक्ती ऐकल्यावर त्या हिरण्यकशिपूचा असा पहारा चढला. असा राग आला त्या हिरण्यकशिपूला. हे बोरा, अरे खबरदार. हे कोणी शिकवलं तुला? हे 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 शिकवलं कोणी? त्या शेंडाने मरकाला बोलवलं. इकडे या, इकडे या, इकडे या लवकर. हे शिकवलं तुम्ही? याच्याकरता पाठवलं का मी पोराला? ते असे थर 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 कापायला लागले. राजे क्षमा करा, आमची काही चुकी नाही म्हणे. तुमच्या पोराला आम्ही काही शिकवलं नाही. आम्ही फक्त त्याला हे शिकवलं. तो आमच्याकडे राहिला होता पण ट्युशन दुसरीकडेच घेत होता. हा शाळेत आमच्याकडे होता पण ट्युशन दुसरीकडे होते. हे आम्ही नाही शिकवलं. ए बाळा, परत त्या भगवंताचं नाव घ्यायचं नाही. तू माझा आहे म्हणून वाचला. प्रल्हाद म्हणला घेतल्याशिवाय राहत नाही. महाराज तुझ वाचोनी केशवा अनुनाव. त्या भगवंताशिवाय मला राहवत नाही. महाराज पोटच्या पोराला मारण्याचा प्रयत्न केला त्यानं. पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला, नाही मेला. आग्नेमध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला, प्रल्हाद नाही मेला. विषारी सर्पापुढे ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला, नाही मेला. का? जाको राखे साईया मार सके ना कोय, बालन बाका कर सके जो जग पैरे हो. आकाशात जेवढी तारे असली तेवढे जरी आपले शत्रू झाले पण एकटा भगवान आपल्या बाजून असला तर कुणाकडून काहीच आपलं होत नाही. फक्त आपण म्हणतो ना सगळ्यांनी रुसावं फक्त त्यानं रुसू नये. बस हो गई नैया पार. त्यानं आपल्यावर रुसू नये. शेवटी राग आला त्याला. अरे भजन बंद कर म्हणतो तुला, का करत नाही? म्हणे माझ्याकडनं बंद होतच नाही. असं कुणाचं भजन करतो? म्हणे भगवंताचं. कुठे राहतो तो? प्रल्हाद हसला. म्हणे कुठे राहत नाही. सर्वं खलवेदं ब्रह्म देहना नास्ति किंचन. तो कुठे नाहीये? म्हणे सगळीकडे आहे. सगळीकडे आहे? म्हणे सगळीकडे आहे. म्हणून तर म्हणावं लागतं वृंदावन का कण कण बोले श्री राधे श्री राधे. का? या करता तर म्हणावं लागतं तो कणा कणामध्ये आहे. मग या खांबात आहे? म्हणे खांबातही आहे. नक्की आहे? म्हणे हा. मग त्यालाच मारतो ना म्हणे. त्यानं गदा घेतली आणि गरगर 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 अशी गदा फिरवली महाराज. अशी गदा फिरवली आणि त्या खांबावर अशी जोरात गदा मारली. जशी गदा मारली नरसिंह भगवंताचा आवेश अवतार प्रकट झाला. असा आवेश अवतार महाराज नरसिंह भगवंताचं आणि त्याचं घनघोर असं युद्ध झालं. भगवान त्याला मारतो, तो भगवंताला मारतो. भगवान त्याला मारतो, तो भगवंताला मारतो. शेवटी भगवंतानं त्याला घायाळ केलं आणि त्याला घायाळ करून असं आपल्या हातावरती घेतलं आणि दरवाजाच्या समोर आणून ठेवलं. आवाज वाढवतात, आवाज थोडा. असं दरवाजाच्या समोर आणलं आणि त्याला मारणार. तो हसायला लागला. काय? तो हसतोय. कोण? तो हिरण्यकश्यप. तो म्हणतो मला मारू शकत नाही. काय? तुम्ही मला मारू शकत नाही? म्हणे का? नरसिंह भगवान म्हणतात का नाही मारू शकत? म्हणे मला वरदान आहे. काय वरदान आहे? म्हणे मला आकाशात मरण नाही, जमिनीत मरण नाही. भगवान म्हणतात वेडा आहे का? जर माझ्याकडे बा, माझ्याकडे मी कुठे आहे? तू आकाशात आहे नाही, तू जमिनीत नाही, तू कुठे आहे? तू माझ्या मांडीवर आहे. मारू का? म्हणे नाही मारू शकत. म्हणे का? का नाही मारू शकत? म्हणे मला रात्री मरण नाही, दिवसा मरण नाही.
भगवान म्हणतात वेडा आहे का? जरा पहा, सध्या रात्रही नाही, दिवसही नाही, मंद अंधकार आहे, सायंकाळ आहे, म्हणजे फारसा अंधारही नाही आणि फारशी सकाळही नाही. आता मारू का? म्हणे हा नाही मारू शकत. म्हणे का नाही मारू शकत? म्हणे मला दानवाच्या हाताने मरण नाही, मला मानवाच्या हाताने मरण नाही. भगवान म्हणतात जरा माझ्याकडे पहा, मी दानव आहे की मानव आहे? नरसिंह भगवंताचा अवतार कसा आहे? चेहरा प्राण्याचा, शरीर माणसाचं. म्हणे मी प्राणी नाही, माणूसही नाही, माणूसही आहे, प्राणी आहे. आता मारू का? म्हणे नाही मारू शकत. म्हणे का मारू शकत नाही? म्हणे मला 12 महिन्यात मरण नाही. काय म्हणतो तो? मला 12 महिन्यात मरण नाही. भगवान म्हणतात वेडा आहे का? तुझ्या करता तर काढला ना म्हणे 13वा धोंड्याचा अधिक मास, मारू का? अतिशुक्ती अलंकार आहे बरं हा. तो हसतोय, तो म्हणतो नाही मारू शकत. म्हणे का? म्हणे मला शस्त्राने मरण नाही, मला अस्त्राने मरण नाही. भाव आहे का कथेचा? काय शस्त्राने मरण नाही, अस्त्राने मरण नाही. भगवंतानं त्याला नख दाखवली, नख. तो म्हणतो सजीवाने मरण नाहीये, निर्जीवाच्या हाताने मरण नाही. भगवंताने नख दाखवली, नख. सांग ही नख कशी आहे? सजीव आहे की निर्जीव आहे? नख कशी आहे? सजीव आहे की निर्जीव? आ नख कशी आहे? आ नख कशी आहे? सजीव की निर्जीव? सजीव. सजीव आहे. मग सजीव आहे तर ते काढल्यावर त्रास व्हायला पाहिजे ना, नीलकटरनं. होतो का? नाही होत. निर्जीव. निर्जीव म्हणावी तर ती वाढतात. नख कशी आहे? सजीवही म्हणता येत नाही, निर्जीवही म्हणता येत नाही. म्हणून तर त्याला वरदान होता, सजीवाच्या हाताने मरण नाहीये, निर्जीवाच्या हातानेही मरण नाहीये. भगवंताने नख दाखवली, नख त्याच्या पोटात घातली आणि त्याचं पोट फाडलं आणि पोट फाडून त्याला जाग्यावरती मारलं. बोलिये कर कृष्ण कन्हैया लाल की, बोले नरसिंह भगवान की. हा आवेश अवतार आहे भागवतामधला. आवेश. तरी भगवान शांत होत नाही. लक्ष्मीला आणलं तरी शांत झाले नाही. प्रल्हादाला समोर आणलं, प्रल्हादाने भगवंताची स्तुती केली. स्तुती केली, परिणाम भगवान शांत होतात. असं नरसिंह चरित्र, प्रल्हाद चरित्र सांगितलं. त्याच्यानंतर पुढे गजेंद्र मोक्षाची कथा आलेली. महाराज अतिशय सुंदर आहे गजेंद्र मोक्षाची कथा. गड्या खूप गोड आहे बरं का. एवढी गोड आहे. आसिदगिरीवरो राजं श्रीकूट इति विश्रुतः शिरोदेनवृत श्रीमान योजनायुतमुच्छ्रित. एक हत्ती होता गजेंद्र. तो त्या गिरी कंदरावरती राहायचा. असा राहत होता महाराज. तो राहत असताना त्याला 50 पत्न्या होत्या आणि 100 मुलं होती. असा त्याचा मोठा परिवार होता. कुणाचा? त्या हत्तीचा. असा जंगलाच्या दिशेनं राहायचा गिरी कंदरामध्ये. आणि त्या हत्तीला असं वाटायचं की या जंगलाचा राजा मीच आहे. ऐका बरी कथा आपल्यासाठी. काय वाटायचं? या जंगलाचा राजा मीच आहे. असा मस्त राहायचा. त्याला असं वाटायचं हे सगळं जंगल माझ्यामुळं चाललं. असा त्याचा काय होता? खूप मोठा भ्रम होता. रोज उठायचा, हे जंगल आपलंच आहे म्हणे, इथला राजा आपणच आहे, हे सगळं माझ्यामुळं चालतं आहे, असं त्याला वाटायचं. बऱ्याच हत्तीला तसं वाटतं. मी हत्तीला म्हटलं तुम्ही का हसला? काय हा मोठा भ्रम आहे महाराज. बाप पोराला म्हणत असतो खाता खाता, जर मार्क कमी मिळाले, त्याची पर्सेंटेज जर कमी आली ना, तो कमी मेरिटनं आला, अरे तो जेवढे ट्युशन झाले एवढं झालं तेवढं झालं, आणि तू असं काय करतो? अरे मी आहे म्हणून तुमचं चांगलं चालू आहे, मी गेल्यावर काय करशील? ते म्हणतं जाऊन तर पहा, आणखी चांगलं करेल. अरे तो हत्ती होता, माझ्यामुळे चालला असं त्याला वाटायला लागलं. चुकीचं होतं. एक दिवस पाणी पिण्यामध्ये तालाबामध्ये गेला. आता हत्तीचं वजन काय असतं? वेट जास्त असतो. पाय त्या पाण्यामध्ये गेला, पण ज्याचं तिथं बळ असतं, ज्याचा तो बाल किल्ला असतो, पाण्यामध्ये मगरीचं बळ अधिक होतं. मगरीनं त्याचा पाय धरला.
मगरीनं पाय धरला, काही केलं ना मगर पाय सोडायला तयार नाही. हत्ती परेशान झाला, पाय मागे ओढण्याचा प्रयत्न करायला लागला, पण पाय काही केल्यानं मागे यायला तयार नाही. काय करावं त्यानं पत्न्याला आवाज दिला. सगळ्या पत्न्या आल्या, मुलाला आवाज दिला, मुलं आले. सोंडेला सोंड लावली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओढण्याचा कार्यक्रम सुरू झाला, तरी हत्तीचा पाय काही केल्यानं मागे येईना. संध्याकाळ झाली, पत्न्यांनी सोंडेला सोंड लावलेलं सोडून दिलं आणि घराच्या दिशेनं निघाल्या. आता तो मी इथे आहे आणि तुम्ही निघत नाही ना, आम्ही कवर थांबावं आता. महाराज, हे जीवनाचं कटू सत्य आहे. मंजिल तो तेरी यही थी, क्या मंजिल तो तेरी यही थी, वक्त गुजर गया आते आते, क्या मिला इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. जाळणारे कोण असतात? लांबचे असतात का? जवळचे असतात महाराज, आणि अगदी रक्तातले असतात. हे जीवनाचं कटू सत्य आहे. त्या हत्तीनं त्या गजेंद्रानं अनुभवलं. जाऊ द्या म्हणे. बहीण कुणाची, भाव कुणाची, कोण कुणाचे सखे सोयरे, मेल्यावरती सगळे राहील तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. हे सगळं त्यानं अनुभवलं. पर्याय नाही राहिला. हे कमळाचं फूल घेतलं, सोंडेवर घेतलं आणि त्या जगाच्या बापाला त्यानं प्रार्थना केली, आता तूच मला वाचव. भगवंतानं गरुडाला सुद्धा मागे टाकलं, त्याला वाचवलं. त्यानं भगवंताची स्तुती केली. त्याला भागवतामध्ये गजेंद्र स्तुती असं म्हटलं गेलं. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. पुढे समुद्र मंथनाची कथा आली. समुद्र मंथन झालं. का झालं, कसं झालं, त्याच्या मागं फार मोठा इतिहास आहे. एकदा साधूनं काय केलं, इंद्राच्या गळ्यामध्ये अशी वरमाळा दिली. ऐका. आणि इंद्राच्या गळ्यात ती फुलाची माळा घातली. इंद्रानं तीच आपल्या गळ्यातली फुलमाळा काढली आणि हत्तीच्या सोंडेमध्ये घातली. हत्तीनं ती वरमाळा काढली आणि पायाखाली तुडवली. साधूला राग आला. साधूनं शाप दिला. ए इंद्रा, तुला तुझ्या सत्तेचा, तुझ्या पदाचा, तुझ्या पैशाचा, तुझ्या धनाचा अभिमान झालाय का? शाप देतो जा, तुझी सगळी संपत्ती बुडाल पाण्यामध्ये. तत्क्षणी बुडाली. अहो क्षमा करा, चुकलं माझ्याकडून, जा. नाही, उशाप म्हणे मंथन कर, तेव्हा निघेल. म्हणून मंथन सुरू झालं. आता मंथन कशाचं करायचं? गाडग्याचं नाही. आपल्या घरात जो गाडगा असतो त्याचं नाही. आता ते बी नाही राहिलं. आता लय अवघड झालं महाराज. बटन दाबलं की फुर झालं. ताणच नाही. आता लय बदललं. आता मंथन करायचं महाराज. कशाचं? समुद्राचं. एकीकडे दानव झाले आणि एकीकडनं देव लोक झाले. आता मंथन करायला काही गोष्टी लागत असतात. रवी लागतो आणि दोर लागतो आणि घुसळण करायला माणूस लागतो. या 3 गोष्टी लागतात. आता समुद्राचं मंथन आहे. एवढा रवी कुठून आणायचा? महाराज रवीमध्ये टाकला, पण रवी आणायचा कुठून? एवढा रवी कुठून आणायचा? जगामध्ये 7 आश्चर्य आहे, त्यापैकी मंदराचल पर्वत एक आश्चर्य आहे. तो मंदराचल पर्वत रवी म्हणून आणला आणि समुद्रामध्ये गाडला. आता रवीत आला, पण घुसळण करायचंय, दोर लागेल ना. एवढा दोर कुठून आणायचा? चला म्हणे भगवान शंकराकडे. भगवान शंकराकडे गेले. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भगवान शंकराकडे जातात आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये एक हार आहे. माहिती आहे तुम्हाला? कोणत्या फुलाचा आहे तो? कन्हेराच्या फुलाचा, जास्वंदीच्या फुलाचा, म्हणे चाफ्याच्या फुलाचा. कोणत्या फुलाचा हार आहे? म्हणे कंठी शोभे वासुकी हार. सर्पाच्या जातीमध्ये वासुकी नावाची सर्पाची जात आहे. तो हार भगवान शिवजीच्या गळ्यामध्ये शोभित आहे. तो हार द्या म्हणे आम्हाला. हार म्हणून घेतला. त्या पर्वताला गुंडाळा. दोर म्हणून एकीकडनं दानव आणि एकीकडनं देव लोक. घुसळण सुरू झालं. एवढं घुसळण सुरू झालं महाराज. सगळ्यात अगोदर विशेष निघालो. देवलोक हुशार, राक्षसाला म्हणतात घ्या ना तुम्ही. हा, आम्ही कोण? तुम्ही घ्या ना.
हे म्हणतात तुम्ही घ्या, ते म्हणतात तुम्ही घ्या. म्हणे तुम्हाला नको का? म्हणे आम्हाला नको. म्हणे तुम्हाला नको. मग असं करा ना म्हणे, दोघाला नको ना, द्या ना म्हणे. भगवान शंकराला लय भोळा येते हो. आले ना महाराज घेऊ. आता शिवजीने काही विचार करायचा ना. जसा तो घडा घेतला तसा घटा 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 अख्खं प्यालं दूध पिल्यासारखं. भगवान शंकराचा कंठ निळा झाला म्हणून नाव पडलं काय? नीलकंठेश्वर. बोले नीलकंठेश्वर महादेव की. नीलकंठेश्वर नाव पडलं. पुन्हा घसरण सुरू झालं. अनेक रत्न निघाली, कामधेनू निघाली, ऋषीला दिली. उच्चश्रवा घोडा निघाला, बलीला दिला. ऐरावत निघाला, इंद्राला दिलं. कौस्तुभमणी निघाला, भगवान विष्णूला दिला. असे अनेक रत्न त्यातून निघाले. आणि सगळ्यात शेवटी अमृत निघालं. सगळ्यात शेवटी अमृत निघाल्याच्या नंतर देव म्हणतात आम्हाला पाहिजे आणि दानव म्हणतात आम्हाला पाहिजे. दोघांची भांडणं सुरू झाली. हे म्हणतात आम्हाला, ते म्हणतात आम्हाला. भगवंतानं मोहिनी अवतार घेतला. बोलिये मोहिनी भगवान की जय. आता ही एक्सप्रेस गाडी चालू आहे बरं. पैसेंजर ध्यान रखिए, अपना स्टेशन आए तो उतर जाइए. गाडी स्पीड से. आपलं स्टेशन आल्यावर उतरून घ्या, नाही तर जाताना दुसऱ्या स्टेशनला. गाडी जरा स्पीडमध्ये. आता कथा खूप राहिलेली आहे. सगळ्यात शेवटी काय निघालं? अमृत. भांडणं सुरू झाली. हे म्हणतात आम्हाला, ते म्हणतात आम्हाला. भगवंतानं अवतार घेतला मोहिनी आणि ताता थैया करत भगवंतानं नृत्य केलं. असं नृत्य केलं महाराज. असं मोहून टाकलं सगळ्या त्या राक्षसाला. अशी दारू घेतली, दारू, आणि सगळ्या राक्षसाला भगवंतानं दारू पाजली. असं मोहित केलं, कोणालाच काही कळेना. सगळ्याला मोहून टाकलं. सगळे राक्षस बेभान झाले, कोणालाच काही कळेना, उन्मत्त झाले. सगळ्याला दारू पाजली. पण एक राक्षस मात्र हुशार होतो. ते म्हणलं आपल्या पंक्तीला वेगळी वाढ आहे आणि देवाच्या पंक्तीला वेगळीच वाढ दिसते म्हणे. ते राक्षसाच्या लाईनीतून उठलं, देवाच्या लाईनीत जाऊन बसलं. नेमकं चंद्राच्या आणि सूर्याच्या मध्ये जाऊन ते बसलं. देव भगवान मोहिनीनं काय केलं? सगळ्या आसुराला, दानवाला दारू पाजली आणि तो कलश घेतला आणि देवाकडे आले. सगळ्या देवाला अमृत पाजलं. हे चंद्र आणि सूर्याच्या मध्ये जाऊन बसलं होतं एक. त्याला चुकून अमृत पिण्यात आलं. भगवंतानं ओळखलं हा देव नाही, हा तर राक्षस आहे. राग आला भगवंताला. भगवंतानं सुदर्शन चक्र काढलं आणि सुसु करत ते चक्र त्या ठिकाणी गेलं आणि त्याचं धडा वेगळं शिर झालं. पण परिणाम अमृत पिला होता म्हणून तो मेला नाही. 2 तुकडे झाले त्याचे. धड एकटं झालं आणि शिर एकटं झालं. पण तोच कालांतराने काय झाला? एक झाला राहू आणि दुसरा झाला केतू. महाराज बघा राक्षस किती विचित्र असतात. किती युगानुयुगे झाले. आजही 6 महिन्यातनं एकदा चंद्राला ग्रहण लागतं आणि 6 महिन्यातनं एकदा सूर्याला ग्रहण लागतं. का? तर तेव्हा ते अमृत पिला होता म्हणून. इंद्राला पुन्हा त्याचं राज्य दिलं. आता इंद्राला राज्य दिलं महाराज. इंद्राला आनंद वाटला. पण राक्षस मात्र दुःखी झाले. आपल्या गुरुजीकडे आले. कुणाकडं? शुक्राचार्याकडं. गुरुजी काहीतरी करा, आम्हाला फसवलं म्हणे. आम्ही इतके कष्ट केले, मंथन केलं, पण आमच्या वाट्याला काही दारूच आली म्हणे आणि अमृत मात्र देवानं घेतलं. शुक्राचार्य म्हणतात काळजी करू नका, भजन करा. पहा महाराज, पूर्वीच्या राक्षसाला सुद्धा कळत होतं भजनाशिवाय पर्याय नाही, की आता ते माणसाला कळाना. महाराज खूप वर्ष त्या राक्षसाने पुन्हा भजन केलं. एवढं नामस्मरण केलं आणि पुन्हा आक्रमण केलं. ऐका, पुन्हा देवावर आक्रमण केलं आणि देवाचं राज्य पुन्हा हिसकावून घेतलं. इंद्र पुन्हा भगवंताकडे गेला. देवा काहीतरी करा, माझं राज्य पुन्हा गेलं. भगवान म्हणतात एकदा मी दिलं, आता देता येणार नाही. तुझं राज्य देण्यासाठी मला आता अवतार घ्यावा लागेल. मी अवतार घेईल. कोणता? म्हणे वामन अवतार. काळजी करू नको म्हणे. असं म्हणून त्या ठिकाणी महाराज क्व देहो भवति कोणात्मा क्वचात्मा प्रकृते परः कश्यके पति पुत्राद्या मोह एव हि कारणम. गोड आहे. मी वामन अवतार घेईल म्हणे. कधी घेईल? फाल्गुनस्यामले पक्षे द्वादशाहं प्रयोव्रतः. काळजी करू नको म्हणे. महाराज असं म्हणून भगवान म्हणतात मी आता वामन अवतार घेणार आहे. वामन अवतार
श्रोणायाम श्रवणद्वादश्यां मुहूर्ते अभिजात प्रभु सर्वे नक्षत्र ताराद्या प्रतश्चन्म दक्षिणम्. महाराज अशी सुंदर वामन भगवान, ज्या वामन भगवंताच्या डोक्यावरती अशी सुंदर असं छाता आहे, क्षत्रिय आहे, पूर्ण दिगंबर असा वेश आहे, कोपीन धारण केलेले, एका हातामध्ये सुंदर माळा आहे, एका हातामध्ये सुंदर कमंडलू आहे, अतिशय सुंदर असा तो वेश, त्या वामन भगवंताचा अवतार. बोले वामन भगवान डोल उठी है सारी धरती, देखे डोला गगन सारा. हो डोल उठी है सारी धरती, देख रे डोला गगन है सारा. डोला उठी है सारी धरती, देख रे डोला गगन है सारा. हे डोला उठी रे सारी धरती, देख रे गगन है सारा. भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालनहारा रे, जगत का पालनहारा. भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालनहारा, जगत का पालनहारा. तू छोड़ सकल अभिमान, तू छोड़ सकल अभिमान, अमर कर ले हे तू अपना दान. भगत कर ले भगत वरदे. हरि बोल. बोले वामन भगवान की जय. किती गोडे वामन भगवान. पहिल्यांदा वामन भगवान एवढे शांत आहेत. हा डेंजर आहे, कशी शांत झाले दादा. वाटते का तुम्हाला तुमचे वामन भगवान आहेत म्हणून? ते महाराज हे सामर्थ्य परमार्थाचं असतं, ही ताकद भगवंताची आहे, आणि याच्याकरता सुद्धा भाग्य लागतं महाराज, कोणाच्या नशिबी नसतंय. गोड आहे असं वामन भगवंताचं चरित्र कथा त्या ठिकाणी येते. वामन भगवान जेव्हा राजा बलीनं पाहिलं ना महाराज, एवढं सुंदर, किती सुंदर आहे. राजा बळी भाळल्या गेला आणि राजा बळी म्हणतोय, ए ब्राह्मणा सांग ना तुला काय देऊ, तुझे म्हणशील ते देणार आहे, तू फक्त सांग काय पाहिजे. स्वागतम ते नमस्तुभ्यं ब्रह्मण किं करवामते, ब्रह्मर्षीणां तपस्साक्षात् मन्ये त्वार्य वपुर्धरम्. हे ब्राह्मणा तुझं स्वागत आहे गड्या, पण सांग ना तुला काय देऊ, काय पाहिजे सांग. गम कांचनम गुणवद्धाम तथान्यमेव विप्रकन्या, ग्रामान समृद्धान स्तुरगान गजान वा रथां स्थाहत्तम संप्रतिच्छ. काय भाव. अरे सांग ना हे ब्राह्मणा काय देऊ तुला. अरे तुला पाहिल्यावर मला देण्याची इच्छा झाली गड्या, मला मोह आवरे ना, मी राजा आहे, तू सांग तुला काय देऊ. तथा विप्रकन्या तुझी शादी करू का म्हणे, तुझं लग्न करू का. भागवतात व्याजी लिहितात महाराज. तथा विप्रकन्या एखादा तुला छानशी मुलगी बघू का म्हणे, तू फक्त सांग. महाराज भगवान वामन म्हणतायत मुलगी म्हणे हो. मग जर मुलगी मला जर झाली तर लग्नाचा खर्च लागेल म्हणे, काळजी करू नको, आपल्याकडे मोठा असा लॉन्स आहे म्हणे, तिथं त्याच्यात लग्न करू. बरं जर लग्न झालं, मला कालांतराने मुलं होतील, मुलं झाले त्यांच्या शिक्षणाचा खर्च तर खूप आहे म्हणे आजकाल, माझ्याकडून सांभाळल्या जाणार नाही, काळजी करू नको म्हणे, आपल्याकडे मोठं विद्यालय तिथेच तू टाकणार.
बरं ठीक आहे, आणि जर तसं बरं वाट काही झालं आणि मग जर रडण्याची वेळ आली तर म्हणे काळजीच करू नको, पण रडावं तर तुलाच लागेल ना म्हणे. काही जर संसारात त्रास झाला म्हणे आता का आजकाल तिथं सुविधा अजून निघाली नाही, कारण रडण्याकरता कोणी लोक भाड्यानं आणले नाही. काय केवढाही श्रीमंत झाला, दुःख जर झालं तर त्यालाच रडावं लागतं. मग वामन भगवान म्हणतात, हे राजा, मग असं देतोच कशाला? तुझ्या दिल्यानं जर मला रडण्याची वेळ येत असेल तर ते देऊ नको ना, मग जे मी मागतो ते मला दे. काय देऊ सांगा ना, तुम्ही फक्त सांगा काय पाहिजे तुम्हाला. मग वामन भगवान राजा बळीला मागतात. काय मागतात महाराज ऐका. तस्मात् त्रीणि पदान्येव वृणे तद्वर दर्शभा एतावतेव सिद्धोऽहं वित्तं यावत् प्रयोजनम्. तू काय कर राजा, मला ना 3 पावलं भूमी दे, आणि राजा ऐक ना, ती सुद्धा माझ्या पावलानं दे. राजा बळीनं डोक्याला हातच लावला. हे राम, अरे तू वामन तर वामन बावनच आहे म्हणे, तुला कळत नाही मागायचं. अरे तुझ्या समोर राजा आहे, राजा. अरे एखादं सोन्याचं गाव तू मागितलं असतं मी दिलं असतं ना. तू काही हिरा मागायच्या, मोहरा मागायच्या, सोनं मागायचं, चांदी मागायची, ते सोडून दिलं आणि 3 पावलं भूमी मागायला लागला, आणि ती सुद्धा तुझ्या पावलानं. अरे तू तर छोटाच आहे म्हणे, आणि तुझ्या 3 पावलानं काय येईल? तुला बसायला जागा तरी होईल का म्हणे. वामन म्हणतो, तेवढं देऊन तर पहा, जास्त बोलू नको, पुढचं नंतर पाहू. ते पोरगं कोणाचं आहे? पुन्हा नाही आलं पाहिजे ते आता इकडं, का त्याला विक्षेप होतोय. इकडनं कोणी येऊ नका आता, तुम्ही तिकडं सांगत जा ना असंच, का त्याला विक्षेप होतो. मला ते आवडत. काय सांगत होतो मी आता, विसरून गेलो. कथा. वामन 3 पावलं भूमी. राजा बळी म्हणतो, अरे दुसरं काहीतरी माग ना, 3 पावलंच का मागतो म्हणे. एवढं तर देऊन पहा, पुढचं नंतर पाहू. ठीक आहे दिलं म्हणे. ना तसं नाही म्हणे, संकल्प सोड. काय सोड? खाली ठेवा, खाली ठेवा. ते त्याला ओझं होत असेल त्याचं, हातातून खाली ठेव बेटा, ते राहू दे खाली हात. हां एकदम रिलॅक्स. हां रिलॅक्स होऊन बस. छान. एवढं मला दे म्हणे. 3 पावलं भूमी तर देऊन पहा म्हणे. दिलं ना म्हणे. तसं नाही, संकल्प सोड. आता भगवान होता तो, ठीक आहे म्हणे. कमंडोल आणलं, पाणी सोडणार. तेवढ्यात राजा बळीच्या गुरुजीला कळालं की हा कोणी वामन नाही, हा तर साक्षात विष्णू आहे, आणि माझ्या चेल्याला, माझ्या शिष्याला ठकायला आला हा. हे बळी, अरे ऐक ऐक ऐक, हा कोणी वामन नाही, हा कोणी ब्राह्मण नाही, हा साक्षात विष्णू आहे, आणि तुला ठकायला आलेला आहे. काय? हा तुला ठकायला आला, आणि तू ठकू नको, याला संकल्प सोडू नको, आणि पाणी अजिबात देऊ नको. पण राजा बळी ऐकेल तेव्हा ना. राजा बळी ऐकायला तयार नाही. कमंडलूतलं पाणी असं महाराज घेतलं आणि सोडणार. शुक्राचार्याला राहावे ना. शुक्राचार्य त्या छिद्राच्या आतमध्ये गेले. जे कमंडलूला पाणी सोडतात ना, त्याच्या मध्ये गेले महाराज, आणि मध्ये जाऊन बसले. पाणी बाहेर येऊ नये. पाणी बाहेर आलं नाही, संकल्प सुटणार नाही. संकल्प सुटला नाही, माझा शिष्य ठकणार नाही. पाणीच बाहेर येणार. तो म्हणतो, काय झालं? पाणी का असं झारीतून पाणी का येत नाही? आता झारीच्या मध्ये जाऊन तर बसले ना शुक्राचार्य, कसं पाणी बाहेर येणार? पाणी बाहेर यायला तयार नाही. मग म्हणे काहीतरी करा. भगवान होता तो, भगवंताने कुशाचं आसन दिलं. थोडी काडी घाल म्हणे. काडी काहीतरी अडकलं असेल मध्ये, जरा बघ काही असेल, काही अडकलेलं असेल. त्यानं कुशाचं आसन होते, काडी काढली आणि त्या झारीमध्ये अशी घातली. झारीत जेव्हा काडी घातली ना महाराज, तर शुक्राचार्य सूक्ष्म रूपानं बसले होते. सूक्ष्म रूपानं बसलेले शुक्राचार्य त्या कुशाच्या आसनानं, त्या काडीनं त्या शुक्राचार्याचा एक डोळाच फुटला. भळभळभळा रक्त बाहेर आलं. आडाला म्हणून फोडी येला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. तो डोळाच फोडला.
आणि परिणाम मग पाणी सोडलं, संकल्प सोडला. संकल्प सोडल्यावर ठीक आहे म्हणे, देतो 3 पावलं भूमी. असं म्हटल्यावर वामन भगवंतानं विराट रूप धारण केलं. विराट एक पहिला चरण असा, पहिला पाय त्या ठिकाणी मापला, वरची सगळी आकाश मापल्या गेली. दुसरा पाय त्या ठिकाणी खाली रावला, जी 7 पाताळे होती 7 पाताळापर्यंत त्या ठिकाणी पाय नेला. आणि राजा बळीला सांगितलं, हे बळी सांग 3रा पाऊल कुठं ठेवू. राजा बळी म्हणतो, माझ्या डोक्यावर ठेवा. डोक्यावर ठेवला आणि तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे. आणि त्या बळीला पाताळामध्ये घातलं. असं हे सुंदर वामन चरित्र आहे. बोले वामन भगवान की. अतिशय सुंदर महाराज. आणि मग एवढं नाही, जेव्हा पाताळात घातलं ना, राजा बळीला तिथे गेल्यावर भगवंताने विचारलं, तुला काय पाहिजे सांग. राजा बळी भक्त होता. राजा बळी म्हणे, मला काही नको, फक्त मी जेव्हा माझ्या राज्यात जाईन ना पाताळात, तुम्ही पाताळात घातलंच नाही मला. मी जेव्हा दरवाजाच्या माझ्या नगरीच्या आतमध्ये जाईन तेव्हा तुमचं दर्शन व्हावं. ऐका बरं का मागणी काय. मी जेव्हा माझ्या राज्याच्या आतमध्ये जाईल तेव्हा जाताना तुमचं दर्शन व्हावं, आणि राज्याच्या बाहेर जेव्हा निघेल तेव्हा निघताना दर्शन व्हावं. भगवान म्हणतात, नेमकं तुला मागायचं काय, मला का नोकर करतो का. म्हणजे तुम्ही काही बी समजा महाराज. आणि नोकराचं काम, द्वारपालाचं काम भगवंतानं राजा बळीच्या दारात केलं महाराज. 6 महिने झाले भगवान फरार आहे. लक्ष्मीला चिंता पडली, कुणीकडे गेलेत, फोन करून गेले नाही, व्हॉट्सअपला मेसेज सोडला नाही, काही निरोप नाही, पाहुण्या रावळ्याकडे सांगितलं नाही, गेले तर कुठं गेले. शोधत 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 लक्ष्मी राजा बळीच्या दारात आली. अशी जुनी कीर्तनकार लोक, जुने विद्वान अभ्यासू कथाकार लोक सांगतात. असं मी कुठं वाचण्यात लिखित नाही आहे, पण मुखातून मी अनेकांच्या ऐकलेलं, माझ्या वाचण्यात अजून तर नाही आलं. की शोधत शोधत लक्ष्मी त्या राजा बळीच्या दारात येते आणि राजा बळीला राखी बांधते. म्हणे राखी. अरे दादा, केव्हाचा माझा नवरा तुझ्याकडे घेऊन ठेवलाय तू, केव्हाचा पाहते म्हणे याला मी. आणि तेव्हापासून राखी पौर्णिमा हा सण साजरा होतो, असं एक भूमिका मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेली आहे. मग तिथून भगवान परत आपल्या वैकुंठाला जातात, असं वामन चरित्र सांगितलं महाराज. अष्टम स्कंदाला विराम होतो, नवम स्कंद इथून पुढे सुरू होतो. आता नवम स्कंदामध्ये अनेक कथा आलेल्या आहे. नवम स्कंदामध्ये म्हणजे सूर्यवंशाची परंपरा आहे बरं का. इतका छान आहे सूर्यवंश. या नवम स्कंदामध्ये सुरुवातीला अंबरीश राजाचं चरित्र आलेलं आहे. एवढा छान होता अंबरीश राजा. अंबरीशो महाभाग सप्तद्वीपपती महिम अव्ययांच श्रियं लब्ध्वा वैभवं चातुलं भूमि. बोले श्री वामन भगवान की. स्वागतं वामना, श्री स्वागतं वामना. स्वागतं वामना, 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 वामन भगवान की जय. पुढे सूर्यवंशाची परंपरा आहे. सूर्यवंशात अनेक राजे होतात. अंबरीश राजा आहे. अंबरीश राजाचं एक व्रत होतं महाराज. काय म्हणे एकादशी व्रत. हा अंबरीश राजा करायचा विशेष. एकादशी व्रत हे केलं पाहिजे. कारण का 15 दिवसा एक एकादशी कारे न करीशी व्रत सार. काय तुझा जीव जातो एकादशी
फराळाच्या मिशे धणी घेशी. एकादशीच्या दिवशी अन्न कधी खायचं नसतं, कारण सगळे पाप त्या अन्नावर येऊन बसतात, म्हणून अन्न खायचं नसतं असा नियम आहे. नाही खायचं महाराज, एकादशीला अन्न कधी खायचं नाही. एकादशी करायची, वैष्णवानं एकादशी केली पाहिजे. संत सांगतात कधी येते ही 15 दिवसातून तर एकदा येते ना, काय अडचण आहे, केली पाहिजे. हा राजा अंबरीश राजा त्या ठिकाणी ते व्रत करायचा. अशा अंबरीश राजाची कथा त्या ठिकाणी सांगितली. पुढे गंगा कशी अवतरित झाली, गंगेचं आख्यान सांगितलं. महाराज, जी हिमालयातून गंगा निघाली ना, तिला खाली आणण्याकरता 7 पिढ्या गेल्या. किती? हरिश्चंद्र, रोहिदास, बाहुक, सगर, केसरी, सुमती अशा 7 पिढ्या त्या गंगेला आणण्यासाठी गेल्या. पण गंगा काही केल्यानं खाली आली नाही. मग 7व्या पिढीला त्या भगीरथानं ती गंगा आणली. बोली गंगा महाराणी की जय. त्या गंगेचं वर्णन आलं महाराज, एवढी छान आहे गंगा. गंगा गंगे तियो ब्रूया योजनानां शतैरपि मुच्यता सर्व पापेभ्यो विष्णु लोकम सगच्छते. हा भागवतातला श्लोक. तुम्ही आजही उत्तर भारतात जा, गंगेला एवढं मानतात महाराज लोक. तुम्ही कधी ऋषिकेशला गेलात का? ऋषिकेश नाही, डोकीतच मुक्काम पोस्ट. असं कंटाळ येत नाही का डोकीत तुम्हाला? असं म्हणजे तेच घर, असं तेच ते सगळं, असं तेच शेत, असं कधीतरी असं झालं पाहिजे ना, कुठेतरी जावं. केलं पाहिजे महाराज. अरे या डोळ्यानं या पायानं तीर्थ पाहिलं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. अशी गंगा माता आहे महाराज. कधी हरिद्वार वृंदावनला तिकडे गेलात तर पहा, खूप पाहण्यासारखं आहे. आम्ही उन्हाळ्यात जाणार आहोत. उन्हाळ्यामध्ये माझी कथा आहे तिकडे प्रॉपर वृंदावनमध्ये. मग ज्या ज्या जोड्या येणार असतील, बापू म्हटले आम्ही खूप जण येऊ म्हणे महाराज. तुमची कथा असेल तर नक्कीच येऊ म्हणे. वा, तुमची जोडी फिक्स आहे. आमचे म्हणजे वहिनी म्हणतात आमची जोडी फिक्स आहे म्हणे. म्हणजे प्रल्हादराव बोराडे, बाकीचे बी होतील. मग बरं, किती जणाला माझी वृंदावनमध्ये कथा ऐकण्याची इच्छा आहे बसलेल्यापैकी? हातवरती करा बरं, मला बघू द्या बरं. आणि खरा हात वर करा बरं, मी तुमची लिस्ट घेईल. सांगा, खरा हात वरती करा. कुणाला वृंदावनला कथा ऐकण्याची इच्छा आहे माझी? 1 2 3 4 5 6. पैसे लागतील बरं, ते का फुकट नाही. इथून जायला, तिथं राहायला, खायला, फिरायला. कारण एका टायमाला कथा आणि एका टायमाला देवदर्शन आहे. आजूबाजूचा सगळा परिसर, आग्रा बरं का, मथुरा, प्रेम मंदिर, बाके बिहारी, छबिक बिहारी, बरसाना, नंदगाव, आजूबाजूला जेवढी जिथं जिथं रासक्रीडा भगवंतानं केली, जिथे जिथे लीला केल्या, राधा राणीचं गाव बरसाना, नंदगाव, एका टायमाला देवदर्शन करायची आणि एका टायमाला कथा ऐकायची. असा चांगला योग आहे. ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी बापूकडं नावं देऊन ठेवा. खरं बरं, नाही तर माझ्याकडे द्या. 2-3 दिवस मी इथं आहे अजून, काय अडचण आहे. जोडी असेल तर जोडी आणि सिंगल असेल तर सिंगल. ज्यांना ज्यांना यायचं असेल माझ्याशी संपर्क करा, नाही तर बापूशी संपर्क करा. मला यादी द्या आणि त्या नावाच्या समोर तुमचा मोबाईल नंबर लिहा, म्हणजे आम्हाला नंतर संपर्काला सोपं राहतं. तुमच्यापर्यंत पत्रिका येऊन जाईल व्हॉट्सअपवरती, नक्की येईल. ठीक आहे. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. पण कधीतरी गेलं पाहिजे महाराज. मी काय सांगत होतो, ऋषिकेश त्या ठिकाणी गंगा माता आहे. कधी गेलात ना ऋषिकेशला तर अवश्य पहा. आज आस्था चॅनलवरती गंगा मैयाची आरती लाईव्ह चालते 6 वाजेला. राईट बघा, कथा संपली की तुम्हाला आरती दिसेल. आस्था चॅनल रोज लाईव्ह कथा असते, रोज ती आरती असते. म्हणून अशी गंगा माता अतिशय सुंदर पवित्र आहे.
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमापुरी. अशी गंगा माता, ती गंगा माता जेव्हा वरून आली ना महाराज, 7 पिढ्या गेल्या आणाला आणि 7व्या पिढीनं जेव्हा गंगा आणली, एवढी स्पीड होती त्या गंगेला, एवढी स्पीड होती की त्या गंगेच्या वेगानं पूर्ण जमीन अशी फाडायला लागली. जमीन फाडून ती मध्ये चालली. पूर्ण हिमालय त्या ठिकाणी फाडायला लागला. हिमालय फाडायला लागल्याच्या नंतर शिवजीला राहुलं नाही. आणि शिवजीला राहुलं नाही, शिवजीला न राहुलं, शिवजीनं काय केलं, आपल्या जटा होता ना, जटा अशा मोकळ्या केल्या आणि जटा अशा जमिनीवर आपटल्या. जशा जटा आपटल्या तर जटेमध्ये त्या गंगेला घेतलं आणि असं गुंडाळलं. कशात गुंडाळलं? आपल्या केसामध्ये गुंडाळलं. डोक्यावर गंगा घेतली म्हणून तिला नाव पडलं काय, जटेश्वरी. महाराज विनंती केली, अहो आमच्या 7 पिढ्या गेल्या गंगा मातेला आणण्यासाठी आणि तुम्ही तिला डोक्यावर घेतलं, अहो असं सोडा, तिला खाली सोडा, खाली सोडा म्हटल्यावर भगवान शिवजीनं पुन्हा केस मोकळे केले आणि तिला खाली सोडलं. आता मात्र तिची स्पीड कमी झाली, तिचा वेग कमी झाला. अरे गंगा जेव्हा खाली आली, खाली आल्याच्या नंतर जेव्हा ती गंगा खाली आली, पण खाली आल्यानंतर एका साधूनच तिला प्यालं. आता काय करावं म्हणे, अख्खी गंगाच पिऊन घेतली. परत विनंती केली, क्षमा करा, पण तिला सोडा. आता तोंडातून सोडावी तर उष्टी होईल म्हणून आपल्या जंघेतून त्या गंगेला सोडलं. म्हणून तिला नाव पडलं काय, जान्हवी. बोले जान्हवी महाराणी की. महाराज अशी सुंदर अनेक नावं तिला लागली आणि नंतर ती आपल्यासाठी उपलब्ध झाली. गंगा माता तुम्हारी जय जय हो, 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 भागीरथी 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 तुम्हारी जय जय हो, गंगा माता तुम्हारी गंगा माता तुम्हारी जय जय हो. अशा गंगेचं त्या ठिकाणी अवतरण झालं. गंगेची कथा सांगितली. पुढे महाराज या वंशात अनेक राजे झाले बरं का, अनेक राजे झाले. या राजामध्ये पुढे खटवांग झाला, खटवांगाचा दीर्घ भाऊ झाला, दीर्घ भाऊचा अज राजा झाला आणि अज राजाचाच पुढे राजा दशरथ झाला. बोलिये दशरथ भगवान की जय. महाराज अशी सुंदर ही वंशावळी सांगितली. राजा दशरथाला 3 पत्न्या होत्या पण संतती नव्हती. राजा दुःखी असायचा. काय करावं काय करावं, राजाला काही कळेना. सांगितलं पुत्रकामेष्टी यज्ञ करा. दशरथा हे गे पायसदा पायसदा. गीत रामायण एवढं छान आहे महाराज. हे दशरथा पुत्रकामेष्टी यज्ञ करा, मुलगा होईल. पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू झाला. स्वाहा
स्वाहा स्वाहा स्वाहा स्वाहा. महाराज यज्ञ भगवान प्रगट झाले. यज्ञ भगवंतानं पायस दिलं आणि दशरथाच्या हातात दिलं. दशरथानं तीनही राण्याला ते पायस खायला दिलं. 3 राण्याला पायस खायला दिलं. 3 राण्या गर्भवती झाल्या. अतिशय सुंदर आणि 3ही राण्यानं अतिशय सुंदर बाळाला जन्म दिला. महाराज एवढा छान त्या ठिकाणी 4ही मुलांचा त्या ठिकाणी काय होतो तर त्या ठिकाणी प्रगट होतात. संत वर्णन करतात. जन्मे है चारों भैया अवध घर में बाजे बधैया. चारों भैया अवध घर में बाजे बधैया. जन्मे है चारों भैया अवध घर में बाजे बधैया. जन्मे है चारों भैया राजा राम राम सीता बोले चारों भैया की जय. आता हे काही रामायण नाही, हे काय आहे भागवत आहे. कधी रामकथा झाली तर नंतर पाहू. तुम्ही म्हणता पुन्हा इच्छा आहेच का? रामकथा स्वतंत्र विषय आहे, सुंदर ग्रंथ आहे. आपल्याला रामकथा 2 अध्यायामध्ये आलेली भागवतामध्ये. रामकथा ऐकल्याशिवाय भागवत कथा ऐकण्याचा तो अधिकारी ठरत नाही, म्हणून रामकथा सांगायची. 2 अध्यायामध्ये रामकथा आलेली. रामकथा छोटी आहे. माझे गुरुजी ज्यांच्याकडे मी कथेचा अभ्यास केला, स्वामी विश्वरूपानंदजी, श्री क्षेत्र हरिद्वार, ते सांगता बोले रामकथा बहुत छोटी है, नन्ही सी है, छोटी सी है. बोले कैसी है? बोले बहुत छोटी है. बोले एक था रामन्ना, सुनो गौर से सुनो, ध्यान लगा के. हाँ क्या बोले? रामकथा छोटी है. एक था रावन्ना, एक था रामन्ना, वाने वाके सीता चुराई, वाने वाकी लंका जलाई, और कचुना बातन्ना, तुलसी लिख गए पोथन्ना, हो गई सब रामन्ना. झालं रामायण. उठा. रामायण छोट आहे. रामाचा जन्म होतो, राम हळूहळू वाढतात. महाराज विश्वामित्र रामाला न्यायला येतात. भागवतातला श्लोक आहे. विश्वामित्रा त्वरे येना मारीचाद्या निशाचरा, पश्यतो लक्ष्मण सेवा, हता नैरेत पुंगवा. हा भागवतातला श्लोक आहे. विश्वामित्र रामाला न्यायला येतात. राम जातात, ताडकाला मारतात, मारीचाला बिना फण्याचा बाण मारतात. मारीच लंकेमध्ये जातो, धनुष्याचा भंग करतात. धनुष्याचा भंग करतात, अहिलेचा उद्धार करतात. पुढे रामाचा विवाह होतो. राम घरी येतात. भरत मामाच्या गावाला जातात. राम वनवासाला जातात. अनेकाला भेटतात. त्या ठिकाणी रावण येतो, माता सीतेला नेतो. जटायूला भेटतात. सुग्रीवाशी मैत्री होते. सुग्रीवाशी मैत्री झाली. वालीला मारतात. वालीला मारलं. नंतर मेघनाथाला त्या ठिकाणी लक्ष्मण मारतो. मेघनाथ मरतो. कुंभकर्ण मरतो. कुंभकर्ण मेला. शेवटी रावणाचं युद्ध होतं. रावण मरतो आणि राम राज्य
त्या ठिकाणी होतं. बोले राजा रामचंद्र भगवान. आजही सगळ्याला वाटतं राम जन्माला यायला पाहिजे, राम जन्माला यायला पाहिजे, वाटतं की नाही सगळ्याला. पण सगळेच रावणच जमा झाले, कसा राम येईल. राम जन्माला येण्यासाठी कोणीतरी दशरथ हवा आहे अगोदर. राम जन्माला येण्यासाठी कोणीतरी कौशल्या हवी, तेव्हा तर राम येईल. असं रामायण आहे. त्यानंतर पुढे चंद्रवंशाची परंपरा महाराज सांगितली. चंद्रवंश एवढा छान आहे, ज्या चंद्रवंशामध्ये कान्हाचं, ज्या कृष्णाचं त्या ठिकाणी काय झालं, अवतरण झालं. जी कथा ऐकण्याकरता आपण आतुरतेनं काय पाहत आहात, सध्या वाट पाहत आहात. अशी कान्हाची त्या ठिकाणी ती कृष्ण कथा त्या ठिकाणी सांगतात महाराज. या चंद्रवंशामध्ये अनेक 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 राजे होतात. त्या राजांचं वर्णन त्या ठिकाणी भागवतामध्ये आलं. एवढे एवढे सुंदर सुंदर एक 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 राजे या चंद्रवंशामध्ये होतात. ऐका. यदुंचा तुर्वसुंचैव देवयानी व्यजायत द्रुयुं चानुं च पुरुं च शर्मिष्ठा वर्ष पर्वणी. अनेक होतात. ययाती होतो. ययातीचा पुढे महाराज नवनंद होतात, जे वृंदावनामध्ये असतात, गोकुळामध्ये असतात. त्या काळामध्ये तेव्हा पाप अधिक झालं. एवढं त्या मथुरेत एवढं पाप चाललं. कंसानं एवढं पाप केलं, धरणीला ओझं सहन झालं नाही. ऐका बरं का, काय धरणी मातेला ओझं काही सहन होईना, धरणी मातेला ओझं सहन होईना. परिणाम धरणी माता भगवंताकडे जाते आणि भगवंताला म्हणते, देवा काहीतरी करा, पण तुम्ही माझ्या तिथीला काय त्या ठिकाणी तुम्ही अवतार घ्या, लवकर अवतार घ्या. कारण का तर म्हणे आता मला सहन होत नाही. धरणीला सगळं सहन होतं पण पाप सहन होत नाही. आपण तिच्यावर पाय देऊन चालतो, सहन करते. तिच्यावर विष्ठा करतो, सहन करते. आपण तिच्या अंगावर थुंकतो, सहन करते. तिचं पोट फाडतो. आपण शेतकरी मोगडा हाकतो, नांगर हाकतो, जमिनीचं पोट तर फाडतो ना, तरी ती सहन करते. धरती सगळं सहन करते पण धरती पाप सहन करत नाही. कंसाचं पाप ओझं 6 वेळा प्रार्थना केली. भगवंता ठीक आहे, आता मी अवतार घेणार आहे. कळालं, नुसतं कळालं अवतार घेणार आहे. महाराज देवलोकात एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि सगळी लोक त्या भगवंताची विनंती करायला लागली, आणखी आला नाही. मोठी माणसं येण्याच्या अगोदर तयाऱ्या केल्या जातात. काय तयाऱ्या केल्या जातात ऐका गड्या. संत त्याचा भाव व्यक्त करतात. सगळ्यांनी भजन म्हणा. संदेशा आया है कन्हैया आएंगे, संदेशा आया है कन्हैया आएंगे. आला नाही अजून, येणारे एवढा आनंद आहे. आल्यावर किती आनंद होईल. संदेशा आया है कन्हैया आएंगे. बोले कृष्ण कन्हैया लाल की जय. एवढा आनंद आहे. प्रथमा तिथी म्हणते माझ्या तिथीला अवतार घ्या. आवाज द्या बरं थोडा. प्रथमा तिथी म्हणते माझ्या तिथीला अवतार घ्या. द्वितीया म्हणते माझ्या तिथीला घ्या. तृतीया म्हणते माझ्या तिथीला घ्या. प्रत्येक तिथी म्हणते माझ्या तिथीला तुम्ही अवतार घ्या. देवा का माझं नाव वाढेल ना. प्रत्येकाला नावाचं पडलेलं आहे. माझ्या तिथीला अवतार घ्या. भगवंतानं ठरवलं अवतार घ्यायचा. कधी घ्यायचा. आणि कृष्ण पक्ष आहे, रोहिणी नक्षत्र आहे, 2 प्रहर रात्र झालेली आहे. आणि ऐका महाराज, देवकीचं तेज वाढत आहे. भगवंतानं ठरवलं की देवकीच्या उदरी आपल्याला अवतार घ्यायचा. अष्टमी तिथी आहे. मथुरेमध्ये त्या कारागृहामध्ये आता 6 बाळाला मारलेला आहे. आता 7वा नष्ट झालेला आहे. सांगितलं कंसाला आता 8वा माझा काळ आहे, तो येणार आहे, तुम्हाला मारणार आहे. पहारा चांगला द्या, पहारा कडक द्या, असं त्या ठिकाणी सांगितलं. पहारा कडक द्या महाराज. असं जेव्हा सांगितलं ना, सांगितल्यावर त्या ठिकाणी सगळे असे तयारीत होते.
भगवंतानं देवकीच्या जेव्हा भगवान गर्भामध्ये जातात देवकीचं तेज एवढं वाढायला लागलं अष्टमी तिथी आहे कृष्ण पक्ष आहे रोहिणी नक्षत्र आहे 2 प्रहर रात्र झालेली आहे आणि रात्रीच्या 12 वाजेला त्या रोहिणीच्या त्या देवकीच्या उदरामध्ये कारागृहामध्ये मथुरेमध्ये जगाच्या बापाने अवतार घेतला बोले बालकृष्ण लाल की बोले बालकृष्ण लाल की